नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। सुरुवातीला बातमी येते पावसासंदर्भात। राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे। कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह दिल्ली, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये पुढील 1 ते 2 दिवसात मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता आहे। यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने येत आहेत। परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय। येत्या 24 तासात राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे। तर मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढलाय। रविवारी संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला, तर कर्नाटक राज्यात तीव्र उष्णता जाणवत आहे। दरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। गहू, बाजरी, लिंबू, द्राक्ष, टरबूज या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।